पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। थकलं सरकार? तुम्ही त्यांच्या कानातलं खरंच बघितलं का? रिक्षातून उतरताना हळू की हळू मी नाही बघितलं। तुम्ही असं कसं म्हणला त्यासनी? अरे मुद्दाम म्हणलो, नाहीतर गेली असती निघून ती। आईसाहेब वाट बघतात तिची। हा इकडे बघ पव्या, पव्या इकडे बघ, या बाजूला ये। काय का रे? टाळक्याच्या नुसतं काही जेवण नाही, काय जावं की तिकडे सोडायचं। काय करताय? शोधावले हे असं? हा, एक टप्पा खाऊन अशी वर पडली असेल तर इकडे कुठं। मी शोधते इथे, तुम्ही तिथे शोधा। बरं काय झालं रडायला? रिंग कशी हरवली कळत नाहीये हो, कुठेच दिसत नाहीये। सोन्याची होती। ते सांगितलं तुम्ही मगाशी। माझ्या बाबांनी दिली होती। मला 10वीला 90% मार्क्स मिळाले म्हणून। आईला एवढी मार्क? गलथानपणा करून हरवून टाकली। बरं ठीक आहे, तुम्ही रडू नका। बरं रडू नको तर काय करू? बघा, तुम्ही जर आता अजून रडायला लागला नाही तर मी तुमचं डोळं पुसीन बरं काय पटशिरी। हा मग परत मला बोलायचं नाही मग परत। हा हो, हे बघा बाया रडायला लागल्या की नाही, मला म्हणजे मला कसं तरच होतंय ते। आणि आता तुम्ही रडायला लागल्यावर मला असं वाटतंय की। काय वाटलं? मी कधी बोललो नाही, पण तुम्हाला रडताना बघितलं की मिठीत घेऊन थोपटावं असं वाटतंय। काय वाटतं? अहो काय वाटतं? हा वृक्ष। हा हे वास्तव हो, स्वप्नात कसलं भारी असतं नाही सगळं। तुम्ही हसताय बी स्वप्नात। काय बोलताय तुम्ही? ही असली वायफळ बडबड करण्यापेक्षा मला जर रिंग शोधायला मदत केलीत ना, म्हणजे तुम्ही लवकर मोकळे व्हाल आणि मी। पण मला तर मोकळं व्हायचंच नाही, आपल्याला तर अडकूनच राहायचं आहे। सॉरी सॉरी रव्या पव्या। काय तुम्हाला काय पिक्चर बघाय उभं केलं काय? इथं टाइमपास करायला मर्दा जानो। हा, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे आणि नाही नाही नाही, शोधा लवकर रिंग। ए सूर्या भावा, काय आहे तुझ्या मनात भावा?
का करतायसा तुम्ही असं? औषध नाही घेतलं तर बरं कसं वाटत? पोरगा आता मोठा झालाय, त्याच्या समोर हे असं वागणं बरं दिसतंय होय? उद्या सून येईल घरी, तिला काय वाटल? मा म्हणजे असं मारहाण करणार? नका वागू असं. तुमच्या भल्यासाठी चाललंय की औषध पाणी. अजून एक इंजेक्शन घेण्यापरीस गोळ्या घ्या. उगा आरडाओरडा करून काय बी होणार नाही. औषधं तर घ्यावीच लागतील. तवा गप पडून राहावा. आमासनी काम आहेत. उगा कालवा न ग शिरतय ना डोसक्यात. हे मास्तरीन बाई, हो मास्तरीन बाई, मास्तरीन बाई, मी काय म्हणतो ते सापडेल. आपण आधी आज जाऊया का? चला की. सापडलंच पाहिजे. हा लोड घेऊ नका तुम्ही, सापडेल ते. लोड घेऊ नका, सोन्याचं आहे ते. मग काय विषय आहे तेव्हा? नवीन घेऊन देऊ की आपण तुम्हासनी. माझ्यामुळे हरवले ना का? तुम्ही काय केलं हरवायला? मी घेऊन आलो ना तुम्हाला. घेऊन आलात? हा, मी माझ्या मर्जीने आलीये. हा ठीक आहे की. मग एवढं का चिडालायचा? असं कसं म्हणता तुम्ही? काय बोलले मी? तुम्ही असं कसं म्हणू शकता? मी काय खेळणं आहे का? दुकानात दिसलं आणलं घरी? कमी कुत्र्याचं पिल्लू आहे, दिसलं रस्त्यावर आणलं उचलून घरी? तुम्ही आता तुमच्या मनचे शब्द माझ्या तोंडात घुसडू नका बरं काय. मी तुम्हाला ना खेळणं म्हणलंय ना कुत्र्याचं पिल्लू म्हणलंय. सगळं तुमच्या मनानच तुम्ही काय ते बडबडायला लागलाय. नाही नाही नाही, तुम्ही असं म्हणलातच कसं? काय बोललोय मी? तुम्ही म्हणाला की घेऊन आलो म्हणून. मग घेऊन आलो, घेऊन आलो काय? उचलून घेऊन आलो असं म्हणले काय? ठीक आहे, मोगलाई आहे. हा, हे बघा, सगळे कायदे बायकांच्या बाजूने आहेत, कळलं ना? माझ्या अंगाला हात जरी लावलात ना तरी आत जाल तुम्ही, माहितीये तुम्हाला? ओ, मी आत नंतर जाईन, आधी तुम्ही आत चला. तुम्ही माझ्या अंगावर ओरडू नका, मी तुमची नोकर नाहीये. मग मी काय, मी नोकर आहे? मी नोकर आहे? सांगा की नोकर आहे. तुम्ही जा, भेटा, बोला, मी येते नंतर. मी हो माझ्याच आई साहेब आहेत. मी त्यासनी रोज भेटतोय, रोज बोलतोय. आज तुम्हाला भेटायचं आणि बोलायचं आहे. तुम्ही भेटणार आहात, तुम्ही बोलणार आहात. हे नेहमीच असे असतात का? ए हो बला, तोंडाच्या नो इथं काय कोरस द्यायला उभं केलं काय? तुम्हाला टाइमपास लावला नुसता. शोधा की. अहो धाकलं सरकार, तुम्ही तर म्हणला सा हिथं नाही म्हणून. कोण म्हणलंय इथं नाही? याचा काय अर्थ आहे यार? भौगोलिक डोसक्याचा शोध इथं नीट. शोधत नाही काय नाही, इथं नाही म्हणजे. अरे आडान डोक्याच्या नो, तिच्या समोर काय तर बोलू नका रे. कुठं न्यायच्या लायकीचं नाही सारखा. मी काय म्हणतोय, बाजूला वा. ऐका की मास्तरीन बाई, तुमचा झुमका हिरो तुमच्या संग बोलतोय मी. ऐकलंय मी, पुढे बोला. हा ना काहीतरी हळू. तुमचा एवढं झुमका, हळू नाही. तुमचा झुमका. माझी माणसं सुट्टीला आपण घरला जाऊया की. आई साहेब वाट बघायला लागल्या, तसं बरं दिसत नाही हो म्हणताना म्हणलं. पुन्हा आणि तुमच्या घरला जायला तुम्हाला बी लेट होईल ना म्हणताना म्हणलं. नाही तर मुक्काम करता काय आमच्याकडे? मुक्काम कशाला? तुम्ही काय नातेवाईक आहात माझे? होऊ शकतोय. कशाला? तुम्हाला तुमचे नातेवाईक नाहीये? आमचे नातेवाईक आहेत हो माप, पण तुम्ही स्पेशल आहेसा ना. काही स्पेशल वगैरे नाहीये मी. साध्या घरातली साधारण साधी शिक्षिका आहे, कळलं? साधारण? माझं डोसकं लई आऊट झालंय. आता लई प्रश्न विचारू नका.
ताई दिलं का औषध? दिलं. बरे रोजच नाटक झालं. नाटक भुवे आई आल्या आल्या सुरू करू नग. अग तुझा नवरा आहे की ग त्यो? त्याच्या नावाचं कुकू लावतेस ना? हे समज त्याच्यामुळेच नाही का? आम्ही कुकू लावतो पण ते त्यानी नाही, आम्ही लावलंय आमच्या कपाळावर. तेव्हा आमच्या कुकवाचं आणि भाग्याचा धनी आम्हीच. शिरतय नव डोसक्या. तुम्ही केव्हा ऐकलंय सगळे सौंदर्याची खान स्वतःलाच म्हणती मी साधारण. असं कुठं असतं तेव्हा ऐकलंय का? होय आत्ताच ऐकलं. मास्तरबाई म्हणल्या ना बघ. तिथं जवळ होतो ना, ऐकून घेतलं. जवळ असतं म्हणून काय ऐकशील का रे? पण काय वाटतं तुम्हाला मास्तरीनबाई विषयी? कड पण मला तुमची दाण अशी नाही शिजणार. हे पुढचं कोण बोलायला सांगितलं सोडक्यात? माझ्या बाजूने आहे सगळं अपोजिशन पार्टीमध्ये. अहो काय करताय? मारताय कशाला त्यांना? अरे डास होता, हो डास होता. गेला माझ्या पण कान आता सगळे. अहो यासनी म्हणतोय मी इकडे शोधा तर इकडे शोधायला लागले. शोधा की रे, टाइमपासच लय करते ती पोरं. तुम्हाला लागलं नाही ना फार? सवय आहे त्यासनी. म्हणजे रोज मारता? नाही रोज नाही मारत. अरे तुम्ही शोधा की, टाइमपास करते तो लय. मी काय म्हणतो हो मास्तरीनबाई, आता चला की आई साहेब वाट बघायला. तो म्हणताना म्हणलं ही दोघ जण शोधतात, अंगठी आणून देतील की. चला की जाऊया. सगळंच वाईट घडतं. यायलाच नको होतं. मास्तरीनबाई तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा आता घेतला का नाही? आता जसं मोठा श्वास घेतला का नाही तसेच मोठे श्वास घेत राहा. तुम्हाला बरं वाटेल. गावाल तुमचा झुमका. झुमका नाही हो, रिंग होती छोटी. फरक असतो. तुम्ही आता शाळा चालू करू नका बरं काही. तुमच्या समोर मला काय वेळ लागलाय? मला सांगा कधी शाळेत गेला होता तुम्ही? शाळेत वेळेत कधीच नाही. नववी तरी झाली की नाही? 9वी झाली का? ऍडमिशन घेतलं होतं पण परीक्षा काय दिली नाही आपण. म्हणजे शाळेत गेला होता? शाळेत वेळेत काय आपण जात नाही. म्हणजे शाळा आपल्या घराकडे येत असते. मास्तरीन सगळे आपल्या घरात. आपण कुठे जायची गरज नसते. पैसा फेकला की सगळं घरात येते. शेती करायला शेतावर जाता की ती पण अशी पैसे फेकून घरी बोलवता? हा चला 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 आवरा पटापटा. चला हा व्यवस्थित ठेवा. गोविंदा हा? अरे काय पसारा कशा पायी मांडून बसलायस? अरे पाहुणे येणार आहेत. अहो हे दडाप द्यायचं ना म्हणून म्हणलं. दळाप द्यायचंय अजून मोजत बसलायस? अरे मोजणार कधी, दळाप देणार कधी? तुला ठाव आहे ना थोरल्या सरकारसनी ताज्या पिठाची भाकर लागते म्हणून. अहो हो, म्हणूनच म्हटलं उरकल लवकर इथल्या इथंच. इथले आणि डबा कुठं आहे? डबा अरे विसरलोच. विसरला म्हणा. आटप पड्डीशी आण लवकर. हा आणतो. या
जाऊ दे, राहू दे, राहू दे. सॉरी सॉरी. अगं बया, ससा आणलं माझ्याकडून, सॉरी. सांडलं नाही, मला आणलंस. अरे, तुम्ही नका बोलू. गोविंद गोविंद एवढं भरून घे बाबा. असू दे असू दे, राहू दे राहू दे. हा, ये, आत ये, आत ये. थोडं भरून घे. अरे आजच आली औक्षवंत हो. आणि प्रसाद आणलाय की. आणलायस नव्ह? तुला रेवडे आवडतात ना हा. बा? त्या बी आणलंय. एक नंबर. पती शुभ शकना चालाय. काय नग काय नग काय? हा, सॉरी हा, चुकून झालं. हो असू दे. चुकून किती चुका करशील बेअक्कल? अहो, त्यांची काहीच चूक नाहीये, माझी चूक आहे, माझ्याकडूनच आणलं. चुका करायची सवयच आहे वाटतं तुला. असू दे असू दे. एवढं काय बी नाही. पाहुणी आहे ती. नाव काय तुझं बाळा? अक्षदा. अक्षदा. हे जाक नाव आहे तुझं. अक्षरा. कुणाला कळायचं बी नाही, हे काही नाव असतंय वय. तुम्ही बोलवलं तसं लगेच आल्यावर काय त्या. या बसा तुम्ही. बस. आई साहेब, मी त्यासनी सगळं उठ. ही आमची जागा आहे, आमची जागा नका घेऊ. सॉरी. या 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 बाजूला या, इकडे या. इथं कुठे इथं बसा. ताई, हिची काय हिम्मत तुझी जागा घ्यायची? आणि इच्छा? अजिबात नाही मॅडम. इच्छा आणि हिम्मत दोन्ही नाहीये माझ्या. माझ्या आयुष्यात मी खुश आहे. हेच होतंय तुम्हा नोकरदार मंडळींचं. दर महिन्याला पैका मिळतोय, व्यसन लागतंय त्याचं, आणि मग त्यातच खुश राहत्यात. सगळं पैशात नसतं मॅडम, आवड पण असते. आवड? महिन्याला पगार मिळाला नाही तर आवड म्हणून काम करतील लोक. मॅडम, आपण ह्यो विषय बोललोय. मला असं वाटतं आपण हे टाळूया. आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊया. एक्झॅक्टली. मला तुमच्याशी वाद घालायचाच नाहीये मॅडम, मी त्यासाठी इथे आलेच नाही. पण आपण असं म्हणूया की ह्या मुद्द्यावर मी तुमच्या मताशी सहमत नाही. तुमच्या मताचा मला आदर आहे. मला माहितीये की ते तुमच्या अनुभवातून आलेलं शहाणपण आहे, पण तुमच्या मताशी मी सहमत नाहीये, एवढंच नम्रपणे सांगेन. लय बोललीस तू. माझा जॉब आहे तो. तुझा जॉब लोकांना अक्कल शिकवणं आहे. विद्यार्थ्यांना. आम्ही तुझे विद्यार्थी नव्हतो तरी बी आमासनी अक्कल शिकवलीसच की. नाही मॅडम, माझी पात्रताच नाहीये ती. पात्रता ह्याची जाण आहे तुला? पात्रता नाही म्हणजे मतं नाहीत असं नाही मॅडम. पाणी. गोविंद, थंड पाणी घ्या जरा. चहा पाण्याचं फक्त. नग. नकोय मला.
ना ती पाहुणी आहे ना ती भेटाय आली, ती फक्त माफी मागाय आली. देवाण घेवाण तेवढीच. आपण घरी आलेल्या पाहुण्यासनी पाहुणचार केल्याशिवाय सोडत नाही. आपण म्हणताना म्हणलं की तू बघतोस जा की घे की पाणी. नकोय मला. तो स्टॉप पडलायस काय गोविंद? अरे जा की, तुला एकदा सांगितलं कळत नाही का? वय वय मला निघायचंय. आमासनी बी येळ नाही. त्या दिवशी मी जे काही बोलले त्याबद्दल सॉरी. हं? काय पुरी, आम्ही 7वीत शिकलोय. आम्हासनी इंग्रजी नाही कळत. मला मला माफ करा. बस एवढंच. माझा हेतू तुम्हाला विरोध करणं हा नव्हता. तरी बी तू तो केलास. तुझा विरोध आम्हासनी हरवण्यासाठीच होता. समद्यांसमोर आमची मान खाली गेली. भोरक्या बनायचंय वय तुला शाळेचा?